1 नोव्हेंबर 2025 पासून आधार कार्ड, बँक अकाउंट, क्रेडिट कार्ड आणि गॅस सिलेंडरच्या नियमामध्ये बदल होणार आहे। याचा थेट परिणाम म्हणजे किशांवर होणार आहे। आता हे बदल नेमके कोणते जाणून घ्या आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी सौरभ बोळे आणि आपण पाहतात एबीपी माझा। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आधार कार्ड याबाबत आहे। आता तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर आधार केंद्रावर जायची गरज नाही। सगळं काही ऑनलाईन करता येणार आहे। UIDAI आता तुमची माहिती पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड यासारख्या सरकारी डेटाबेसला आपोआप चेक करेल। म्हणजेच की तुम्हाला आता कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायची झंझट संपणार आहे। फक्त तुमचा फिंगरप्रिंट किंवा डोळे स्कॅन करायचे असेल तरच तुम्हाला केंद्रावर जावं लागेल। बाकीचे काम घरात बसून होईल। तुम्ही जर SBIचा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमचा किस्सा थोडा हलका होऊ शकतो। अनसिक्युअर्ड कार्डवर आता 3.75% चार्ज लागेल। क्रेड, चेक, मोबिक्विक सारखे थर्ड पार्टी ॲपमधून जर तुम्ही शाळा किंवा कॉलेजची फी भरली तर तुम्हाला 1% एक्स्ट्रा चार्ज लागणार। जर तुम्ही थेट शाळेच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या मशीनवर पेमेंट केलं तर कोणतेही चार्ज लागणार नाही। यासोबत 1000 पेक्षा जास्ती रक्कम वॉलेटमध्ये लोड केली तर 1% पेक्षा जास्ती शुल्क लागेल। बँक आणि लॉकरच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। आता बँक अकाउंट, लॉकर आणि सेफ कस्टडीसाठी 4 लोकांना नॉमिनी बनवू शकतात। आधी फक्त एकाच व्यक्तीला नॉमिनी करता यायचं, पण आता तुम्ही ठरवू शकतात की कोणाला किती हिस्सा द्यायचा। तुम्ही जर शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर सेबीने नियम कडक केले आहेत। AMCचे मोठे अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक जर 15 लाखांपेक्षा जास्ती व्यवहार करत असतील तर ती माहिती कंपनीला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी लागेल। याचा उद्देश एकच आहे की म्युच्युअल फंडमध्ये जास्ती पारदर्शकता आणणे। येत्या 1 तारखेपासून CNG, PNG आणि LPGच्या किमतींमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। किमती वाढत आहेत की कमी होत आहेत हे आता 1 नोव्हेंबरलाच कळेल। तर मित्रांनो, येत्या 1 नोव्हेंबरपासून हे 5 मोठे बदल होणार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांवर हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा।